भारतीय जनता पक्षाचे खूप तरुण तडफदार अभ्यासू नेते राजीव प्रताप रूडी यांची आज कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये निवडून ते भाजपच्या मताव्यतिरिक्त विरोधी पक्षांच्या मतांच्या मदतीमुळे निवडून आले। माझ्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाच्या अभ्यासू, संयत आणि चांगल्या नेत्यांना राजीव प्रतापजींच्या या विजयामुळे खरोखरच आजचे दिन येणार आहेत। कारण 14 पासून मोदी शहा जोडगोळीने भाजपमधल्या ज्या सर्वव्यापी अभ्यासू चांगले नेते होते त्यांना अडगळीत टाकायचं काम केलं, त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकून दिलं। आम्ही राजीव प्रताप रूडींच्या प्रवक्तेपदाच्या काळात दिल्लीत जी काही पत्रकारिता केली, अतिशय मनमोकळ्या गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या, ब्रीफिंग डिब्रीफिंग व्हायचं, त्यातनं खूप विषय समजायचे। अरुण जेटलींच्या बंगल्याचंच भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय कार्यालय होतं, अरुणजी असायचे, आम्ही छान गप्पा मारायचो। आत्ताच्या काळात भारतीय जनता पक्षात कुठल्याही प्रवक्त्याने सांगून दिलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त काहीच बोलायचं नाही, अशी एक फार विचित्र पद्धत पडलेली आहे। या अशा नेत्यांचं, जे राजीव प्रताप सारखे नेते आहेत, त्यांच्यासारख्यांची घुसमट होते। मला ते पुण्यात जेव्हा भेटले, आम्ही जुन्या आठवणी काढल्या, ते कुत्सितपणे त्यांना जे काही हिनवलं गेलं, त्यांना त्रास दिला गेला, त्यांची बॉडी लँग्वेज अशी होती की सुनीलजी आम्ही मार्गदर्शक मंडळात आहोत, आता एक अस्वस्थता होती। राजीवजी सारखा उमदा तरुण, फार वेगळ्या पद्धतीची प्रतिभा त्याच्यात असलेला तरुण नेता बनतो, काम करतो, बिहार सारख्या भागातून निवडून अनेकदा येतो, केंद्रात मंत्री होतो, पण मुळात ते स्वतः पायलट आहेत, आजही वैमानिक म्हणून काम करतात। अशा प्रतिभावान लोकांचे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं देशाच्या जनतेच्या प्रश्नांसाठी, वेगवेगळ्या विषयांसाठी खरंच काम त्यांचं उपयोगाला पडलं पाहिजे। अनेक नेते वेगळी क्षेत्र सोडून राजकारणात, समाजकारणात काम करायला येतात, त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन असतो की आपलं काही स्किल लोकांसाठी वापरता यावं। राजकारणाला अतिशय बदमाशांचा अड्डा समजलं जातं, पण राजीव प्रतापजींसारखे, आता आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी सगळे चांगले नेते आहेत अनेक, की त्यांचं काम लोकांसाठी खूप चांगलं आहे, त्यांचे विचार चांगले आहेत, म्हणजे काम करायची जी पद्धत आहे त्याच्या मागचा विचार चांगला आहे की सर्वांचं चांगलं काम करता आलं पाहिजे, विकासाचे मुद्दे घेऊन गेले पाहिजे। अशी वेगवेगळ्या पक्षात असले तरी या अशा लोकांचं सामान्यांसाठी उपयोग झाला पाहिजे, अशी आमची भावना आहे। राजीव प्रतापजींचा आजचा जो विजय आहे, तो मला असं वाटतं की एकाच वेळी भाजपतल्या अशा अडगळीत पडलेल्या नेत्यांचा एक वेगळा पॅटर्न सुरू होईल, त्याचबरोबरीने मोदी युगाचा अस्त व्हायची एक सुरुवात आहे असं मला वाटतं। तेव्हा भाजपतल्या ज्या अशा दबलेल्या आवाजातले श्वास ज्यांचा कोंडलाय, अशा नेत्यांना एक निश्वास टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असं या विषयाकडे बघायला हरकत नाही।